ठाकरेंच्या खासदारांची मातोश्री निवासस्थानी संपन्न झाली बैठक। बैठकीत अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, संजय दिना पाटील आणि अनिल देसाई उपस्थित। नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकरांची ऑनलाईन उपस्थिती। आमदार रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस। रोहित पवारांची प्रकृती खालावली। आंदोलनस्थळी रोहित पवारांचं कुटुंब दाखल। महाजनांची चर्चा होईपर्यंत सलाईन लावणार नाही, रोहित पवारांचा निर्धार। घाटकोपर दादर नंतर आता गिरगावातही पांढरी पट्टी। गिरगाव चौपाटी सुखसागर सोसायटी समोर पांढरी पट्टी। गिरगावकर संघटनेनं पांढऱ्या पट्टीवर मारला काळा स्प्रे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांविरोधात कारवाई। कारवाईत 3,48,00,00,000चा अन्नसाठा जप्त। अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले। मान्सून कोकणातच रेंगाळला। पावसासाठी अनुकूल स्थिती नसल्यानं मुंबईत 15 जूनच्या आत पावसाची शक्यता नाही। मुंबईतील तीव्र उष्णता आणि दमट वातावरण कायम। हिंगोलीतील पहेनी गावाला वादळी वाऱ्याचा फटका। अनेक घरांवरचे पत्रे उडाले। नागरिकांना पावसाळ्यात जागून काढावी लागली रात्र, तर काही ठिकाणी केळीच्या बागाही जमीनदोस्त। राज्यातील सर्वच धरणांमधील पाणी पिण्यासाठी राखीव। सिंचनासाठी उपसाबंदी लागू। संभाव्य जलसंकटामुळे राज्य सरकारचा निर्णय। पावसाळ्यापूर्वी माथेरानच्या राणीला ब्रेक। 15 जूनपासून नेरळ अमन लॉज मिनी ट्रेन बंद। 15 ऑक्टोबरपर्यंत फक्त माथेरान अमन लॉज शटल धावणार। वडाळा पूर्व परिसरात नालेसफाईसाठी बालमजूर। अल्पवयीन मुलं हातानं नालेसफाई करत असल्याचा व्हिडिओ समोर। बीएमसीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह। संबंधित विभागाकडून प्रकरणावर कोणतंही स्पष्टीकरण नाही। इराणसोबतच्या करारावर आज स्वाक्षरी होणार। ट्रम्प यांची सोशल मीडियावरून माहिती। स्वाक्षरी होताच होर्मुझ खुली करणार, ट्रम्प यांचा दावा। इराणकडून मात्र अद्याप अंतिम होकार बाकी। फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची भेट निश्चित। G7 परिषदेत द्विपक्षीय चर्चेची शक्यता। जागतिक सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण सहकार्यावर चर्चेची शक्यता। ब्राझीलमध्ये काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना। रोप जम्पिंग दरम्यान सुरक्षा दोरी बांधायला विसरले। आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे 40 मीटर उंचीवरून पडून तरुणीचा मृत्यू। 6 जण ताब्यात।